इंदूर संस्थानाच्या वैभवाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे इंदूरमधील सुभेदार मल्हारराव होळकरांनी हा बांधलेला इंदूरचा होळकर राजवाडा। नमस्कार मंडळी, मी दिगंबर आंधळे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। काल दिवसभरातील प्रवास हा ओंकारेश्वर मंदिर आणि उज्जैनचे महाकाल मंदिर या दोन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आपण इंदूरच्या जवळ असलेल्या या हॉटेलवरती रात्री मुक्कामाला थांबलो होतो, हॉटेल महाकाल। आणि आजचा आपला प्रवास असणार आहे इंदोर। चला मंडळी, इंदोरच्या दिशेने निघूयात। मंडळी, आपण आता इंदोरच्या राजवाड्याजवळील एका छोट्या चौकावरती आहोत आणि माझ्या पाठीमागे दिसते ते वीर सावरकर मार्केट अशा प्रकारची ही कमान। आणि या चौकापासूनच राजवाडा, आणि तो राजवाडा पाहण्यासाठीच आपण या रोडनी राजवाड्याच्या दिशेने जाणार आहोत। सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेला हा सुंदर असा भव्य दिव्य इंदोरचा होळकर राजवाडा। मंडळी, मी आता येऊन पोहोचलेलो आहे अशा शहरामध्ये ज्या शहराचा भारतामध्ये स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून उल्लेख केला जातो, इंद्रपूर। म्हणजेच मी आलो आहे इंदोरमध्ये। इंदोर ही मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। इंदोर हे वर्तमान काळामध्ये व्यापार, उद्योग, शिक्षण यामध्ये जरी भरभराटीला आलेलं असलं तरी इंदूर इतिहासामध्येही तितकेच देदीप्यमान बनलेले आहे। मराठा साम्राज्याचा उत्तरेमध्ये विस्तार करण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकरांना इंदूर या संस्थानाची सुभेदारी देण्यात आली। सुभेदार मल्हारराव होळकरांनी या इंदूरमधील इंदूर संस्थानाचा राज्यकारभार सामर्थ्यशाली आणि कर्तबगारीचा करून मराठा साम्राज्यामध्ये आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला। इंदूर संस्थानाच्या वैभवाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे इंदूरमधील सुभेदार मल्हारराव होळकरांनी हा बांधलेला इंदूरचा होळकर राजवाडा। मंडळी, इंदूरचे सांस्कृतिक वैभव आणि इंदूर संस्थानाची महती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती। इंदूर शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाड्यासमोरील चौक आणि समोरच हा भव्य दिव्य महाकाय राजवाडा सकाळी 11 वाजता पर्यटकांसाठी उघडला जातो। राजवाड्यात प्रवेश केला की हे भले मोठे अंगण आणि त्याच्या चारही बाजूंनी केलेले हे विविध शैलीतील भक्कम बांधकाम आपल्या दृष्टीस पडते। सुभेदार मल्हारराव होळकरांनी 1747 मध्ये या राजवाड्याचे बांधकाम सुरू केले। आत्तापर्यंत हा राजवाडा 3 वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता। त्यामुळे राजवाड्यातील काही भाग नष्ट झाल्याचेही सांगितले जाते, तर काही भाग पुन्हा उभारण्याचेही इथे काम झालेले दिसून येते। राजवाड्यातील दगडी घडीव कमानी आपले लक्ष वेधून घेतात। राजवाड्याचा खालचा अर्धा भाग दगडी तर वरचा अर्धा भाग लाकडी बांधण्यात आलेला आहे। राजवाड्याची स्थापत्यशैली मिश्र स्वरूपाची दिसून येते। राजवाड्यातील उत्तर बाजूच्या या दालनामध्ये होळकर राजघराण्यातील सर्व राज्यकर्त्यांच्या प्रतिमा क्रमाने लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची थोडक्यात माहितीही त्यावर दर्शविण्यात आली आहे।
राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावरून राजवाड्याचे भव्य दिव्यपण डोळ्यात साठवता येते. आम्ही राजवाडा पाहून इंदूरमधील या अशा आगळ्या वेगळ्या रिक्षाने आम्ही पार्किंगकडे पोहोचलो. पुन्हा भेटू. धन्यवाद.